स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। तुम्हाला तहकूब शब्दाचा अर्थ कळतो का? काय तुम्ही सांगा बरोबर? मग काम काढले तुम्ही, थांबवले काढले का? हा, कोणाचं ते ऐकण्यावर करताय का? नाही, तुम्ही तहकूब शब्दाचा अर्थ कळतो, शाळा कुठून झालाय का? रोबोटिक आहे तुमची। हा, मग तहकूब शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला? तात्पुरती स्थगिती। मग का दिलाय तुम्ही? स्थगित दिला तर तुम्ही कसं काय काम काढले? हा, काय म्हणलाय? तक्रार निरीक्षण झाले का? तक्रार निरीक्षण झाले का? तिथल्या लोकांना विश्वासात घेतलंय का? हे काय गाडव बसले का? काय दिसते तुम्हाला? चेहरा दिसते काय? कुठल्या दिसते चेहरा? बघून घे। कोण आहे बघा? सुरेश चोरते बघा, वाचा सुरेश चोरते कुठली माणसं? हा, किती राहिली का? हा, मग कशा पाहिजे तुम्ही केली? मग तुम्ही आता तुम्ही एवढं काय लावलं असतं तर सामान्य नाव सांगा। या शहरामध्ये भामट्यांची कमी नाही की भामटे ते भामट्याचं ऐकू नका, एका चांगल्या नागरिकांचं ऐका, चांगल्या माणसांचं ऐका, चांगल्या पद्धतीने प्रशासन चालवा। काय माझं वैयक्तिक तुमच्याकडे कसलंच काम नाही, माझ्या कार्यकर्त्याचं तुमच्याकडे वैयक्तिक काम नाही, हे लक्षात घ्या। त्यामुळे ते ऍड करून घ्या, बाकी दोन्ही डाग आम्हाला द्या, आमच्यामध्ये बोलली। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। तुम्हाला तहकूब शब्दाचा अर्थ कळतो का? काय तुम्ही सांगा बरोबर? मग काम काढले तुम्ही, थांबवले काढले का? हा, कोणाचं ते ऐकण्यावर करताय का? नाही, तुम्ही तहकूब शब्दाचा अर्थ कळतो, शाळा कुठून झालाय का? रोबोटिक आहे तुमची। हा, मग तहकूब शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? तात्पुरती स्थगिती। मग का दिलाय तुम्ही? स्थगित दिला तर तुम्ही कसं काय काम काढले? हा, काय म्हणलाय? तक्रार निरीक्षण झाले का? तक्रार निरीक्षण झाले का? तिथल्या लोकांना विश्वासात घेतलंय का? हे काय गाडव बसले का? काय दिसते तुम्हाला? चेहरा दिसते काय? कुठल्या दिसते चेहरा? बघून घे। कोण आहे बघा? सुरेश चोरते बघा, वाचा सुरेश चोरते कुठल्याही माणसं? हा, किती राहिली का? हा, मग कशा पाहिजे तुम्ही केलं? हे मग तुम्ही स्वतः सांगतो मी तुमच्यावर गुन्हा दाखल करतोय। आता तुमच्यावर माझ्यावर तुम्ही TC कोर्ट देण्यात कधी मला सांगा कशासाठी तुम्ही केलं ते? सकाळी 6:30 वाजता तुम्ही गेलाय, तुम्ही ड्युटीवर का वाजता आलाय का? 10च्या आत? हा, नाही, तुम्ही कशासाठी ते मग डाब तोडले माळ्यानी दोघांनी मला ते सांगा। तुम्ही काय माळ्यानी नाव सांगताय? माळ्या तुमचं नाव सांगतोय या पाठ ना। हा,
त्याचा काय संबंध आहे? त्याचा संबंध आहे आज तुम्हाला अर्ज देतो की ह्याला याला नोकरीवर काढा का प्रशासन तुम्हाला? मग त्याचा प्लॉट नाही तिथं, तिची जी प्लॉट मार्क आहे त्याचा विश्वास देऊन तुम्ही केला पाहिजे ना. कोण आहे सुधार? मनमानी करणार का? आम्हाला बाकी असल्या गोष्टी चालणार नाही त्या. ते पार्ट्यानं काय ते बघून घ्या, विषय संपून टाका. लावायला डाब लागणार आता. ही डाब लावायला लागणार माळेसाहेब, नोकरी करून द्यायला सांगतो मला. सांगा तुम्ही. बोल मोडलं कसं पाहिजे तुम्ही? ते मोडल्याला पुढचं काय करणार? मोडाच कारण हळू तुम्ही डाब काढा पाहिजे ना. शासनचा माल काय आपल्या बापाला नसतोय साहेब, कळलं का? ही जनतेच्या ह्याच्यातनं कारण तुम्हाला पगार देतो, ही जनतेचा माल आहे आणि माल तुम्ही मनमानीकडून मोडून जाणार काय? अरे बहादरानो, आता नाही चालणार असलं. एवढी काय करा? कोण ते सुतार तुमच्या पोतात दाखल केली पाहिजे ना. डाम मोडला तो सुताराचा प्लॉट होता का? आहे का ते उतारत नाव? तुम्ही व्हेरिफिकेशन केलं का? काय केलं नाही? त्याचं नाही म्हणून तो कोण आहे? सुनील सुतार त्यांना काम काढण्यासाठी का? बरोबर आहे, फौजदारी करा. आता तुम्ही जावा आणि आता जो गुन्हा दाखल करा. आम्ही सांगायचं पुढे हा चला, आमच्या इथला काम शासकीय नाही हो, हात धरला डाम काढून उशी भेटल्याशिवाय सांगितलं तुम्हाला. मी सांगितलं तुम्हाला उशी भेटल्या तुम्हाला सांगितलं डाम काढून सर तुम्हाला. तुम्हाला मी सांगितलं होतं, मी अजून आहे तोपर्यंत सांगितलं नव्हतं. सांगा करत नाही ना. 7-8 महिने झाले आम्हाला हा चला तार ओढून घ्या, विषय संपून टाका आणि हे काम त्याची भरपाई द्यायची आणि डाम उभा करायचा. तुम्ही आम्हाला बाकीचं माहित नाही. जो सुतार कोणा त्याच्या कोणा दाखल ते याच्या कोणा दाखल करा डाम पाडल्यामुळे पोलीसच्या याच्यावर तक्रार द्या. नुकसान भरपाई, शासनाच्या डामाची नुकसान भरपाई केल्या म्हणून याच्यावर गुन्हा दाखल करा. मनमानी अशी काय? मग काय तुम्ही तुम्ही आता तुम्ही एवढं काम लावून असता तर सामान्य त्याचं नाव सांगा. या शहरामध्ये भामट्यांची कमी नाही. जी भामटे ते भामट्याचं ऐकू नका, एका चांगल्या नागरिकांचं ऐका, चांगल्या माणसांचं ऐका, चांगल्या पद्धतीने प्रशासन चालवा. काय नाही, माझं वैयक्तिक तुमच्याकडे कसलंच काम नाही आणि माझ्या कार्यकर्त्याचं तुमच्याकडे वैयक्तिक काम नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे ते ऍड करून घ्या. बाकी दोन्ही डाब तिथं आम्हाला द्या, आमच्या आम्ही रुळून घेतो. महात्मा गांधी शाळेजवळ मी राहतो. आमच्या तिथे रस्त्याचा वाद होता, प्रलंबित होता. तो विषय बऱ्यापैकी 40 वर्षाचा प्रलंबित विषय CO साहेबांच्या माध्यमातून सगळा तिथं क्लिअर झाला. त्या ठिकाणी डाम रवण्याचा त्या त्यांनी आदेश दिला. त्या आदेशाचं पालन होऊन त्या ठिकाणी डाम रोवले गेले. परंतु काल आम्हाला त्या ठिकाणी नोटीस आली होती की बाबांनो ते जे डांब आहेत ते काढावेत म्हणून. त्यासाठी आम्ही प्रांत ऑफिसला प्रांत साहेबांना भेटायला गेलो होतो. आमची सगळी कागदपत्र त्या ठिकाणी त्यांच्या समोर ते दाखवायचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला ते कागदपत्र बघायचं लांबच राहिलं. त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन आम्हाला त्या ठिकाणून अक्षरशः हाकलून लावलं. म्हणजे आमचे जे काही प्रश्न आहे, आमचा जो काही तिथली समस्या आहे ते ऐकून घ्यायच्या ऐवजी त्यांनी कोणाच्या तरी अर्जावरनं, ज्याचा त्या ठिकाणी काही एक संबंध नाही, त्या प्लॉटमध्ये कुठेही तो त्या ठिकाणी भागीदार नाही किंवा त्याचं त्या ठिकाणी प्लॉट नाही कुठं, अशा व्यक्तीच्या नावानं त्यांनी जो काही त्या ठिकाणी अर्ज दिलेला होता, त्या व्यक्तीच्या दबावाला बळी पडून प्रांत साहेबांनी आम्हाला काल चुकीची वागणूक दिली आणि नाईलाज असतो आम्हाला आज शेठना सांगून, शेठच्या माध्यमातून आम्हाला हे सगळं समोर सगळ्या जनतेसमोर आणावं लागलं. शेठनी आज आम्हाला जे काही सहकार्य केलं आम्ही 100% त्यांच्याबरोबर इथून पुढे राहणार आहे. विटा शहरामध्ये महात्मा गांधी नगरमध्ये शाळेच्या जवळ
विटा नगरपालिकेचं लाईटीचे काम चालू होतं. तिथं ज्याचा प्लॉटच नाही, ज्याची तिथं जागाच नाही, अशा व्यक्तीच्या नावे तक्रार देऊन सदरचे 6 डाम लावले, त्यातले 2 डाम मोडून त्याचं एवढं आर्थिक नुकसान केलेलं आहे. आज आम्ही इथं भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, तिथील त्या नगरमधले सर्व तक्रारदार घेऊन इथं आला असता इथं ते माळी म्हणून जे इथे अधिकारी आहेत त्या माळीने सांगितलं की आम्ही ते डाम तोडलेले आहेत. आणि नारायण शितोळे या दोघांनी पहाटे 6ला, खरं तर कर्मचारी 10ला येत असतात, 9ला येत असतात, पण या बाजाराने पहाटे 6ला जाऊन ते डाम मोडलेले आहेत. त्यांनी सरळ ऑर्डर दिलेली आहे की तहकूब ठेवण्यात आलेला आहे. तहकूब ठेवण्याला आलेला असताना सुद्धा कुणाच्या तरी सांगण्यावरून, कुणाच्या तरी दबावाला बळी पडून हे डाम मोडलेले आहेत. खरं तर हे शासकीय काम आणि शासकीय डाम मोडलेले आहेत. त्यामुळे आम्ही आता नगरपालिकेमध्ये सर्वजण, आमची भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जे आलेले आहेत, हा विकासाचा भाग आहे आणि प्रशासनावर अंकुश नसल्यामुळं हे शिवणची इथल्या प्रांतांची मनमानी चाललेली आहे. आणि हा मनमानी कारभार हाणून पाडण्यासाठी इथं शेकडो कार्यकर्ते आज सकाळ सकाळी जमा झालेले आहेत. मी माध्यमाच्या वतीनं प्रशासनाला सांगतो की तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून काहीतरी चुकीचे काम या विटा शहरात करू नका. कारण चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळेल. कोणाच्या जर ऐकलं तुम्ही जर काम करताला तर तुम्हाला चापकाचे फटकारे 100% मिळतील. मागच्या वेळी आम्ही तर नगरपंचायतीवर आंदोलन केलं, तुम्ही आम्ही देशात 1 नंबर काढला, राज्यात 1 नंबर काढला अशी वल्गना करता. आणि खरंच जर ग्राउंड लेवलला जर बघितलं विटा शहराचं एवढं चुकीच्या पद्धतीने प्रशासन काम करतंय, भविष्यामध्ये या विटा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी ताकदीनं काम करेल. गोरगरिबाला न्याय देण्यासाठी तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल. खरं तर आम्ही आता पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये पंकजबाईच्या माध्यमातून या विटा शहरात ताकदीनं काम करतोय. दाजीभाऊच्या माध्यमातून खानापूर तालुक्यामध्ये ताकदीनं काम चाललेलं आहे. जर या 2-3 दिवसामध्ये शिवण या डांबाचा प्रकरण नाही मिटवलं तर यांच्यावर आम्ही 100% फौजदारी कारवाई 100% करणार आहे. आज चोते बंधू आणि संदीप तात्या ठोंबरे पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर तक्रार देणार आहेत. मी पुन्हा प्रशासनाला सांगतोय, तुम्ही सावध भूमिकेत काम करा. कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही या शहरातल्या नागरिकाला त्रास दिला तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत तुमची इथून पुढं वाट असणार आहे. तुमच्याबरोबर, आमच्याबरोबर तुम्हाला ताकदीनं आम्ही कार्यकर्ते तुमच्या विरोधात लढणार आहोत. पुन्हा एकदा सांगतोय, इथलं काम स्वच्छ कारभार करा. स्वच्छ कारभार केला तर आम्ही भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत आहे. जर पुढच्या चुकीचं काम केलं तर इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला जशा तसं उत्तर या शहरामध्ये दिलं जाईल. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.